कवी सुहास चव्हाण लिहितात की अन्यायाच्या अंधकारात मिटला होता महाराष्ट्र, घर वेद्यांच्या भेदामुळे तुटला होता महाराष्ट्र. राजे तुमची तलवार जेव्हा लढली न्यायासाठी, तेव्हा कुठे हक्कासाठी पेटला होता महाराष्ट्र. हा महाराष्ट्र ज्या वेळेला या मुघली सत्तांच्या विळख्यामध्ये अडकलेला होता, त्यावेळेला तो विळखा तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनीच या जनतेचं रयतेचं राज्य उभा केलं. आणि हे राज्य उभं करत असताना अनेक प्रसंग असे घडले की ते प्रसंग आजही तुम्हाला मला प्रेरणा देणारे आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले ते 3 प्रसंग असे की जे आज खरंच तुम्हाला मला प्रेरणा देऊन जाणार आहेत, ते आज आपण समजून घेणार आहोत. आज सगळ्यांनाच प्रश्न पडतो की महाराजांनी इतकं मोठं स्वराज्य उभं कसं केलं. महाराजांसाठी लढणारी, महाराजांसाठी मरणारी, म्हणजे अगदी जीव गेला तरी चालेल, मुलाचं लग्न बाजूला ठेवून महाराजांसाठी सैन्यात उतरणारी तानाजी सारखे मावळे सुद्धा महाराजांनी उभे केले. किंवा महाराज तुम्ही जावा, म्हणजे लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत अगदी ती पावनखिंड गाजवणारा बाजीप्रभू देशपांडेंसारखा मावळा सुद्धा महाराजांनी कसा वेधला असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील ना. तर याच काही प्रश्नांचं उत्तर देणार पहिला प्रसंग की महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आहे की महाराजांनी हे मावळे खेरले कसे. महाराज ज्यावेळेला अगदी लहानपणी होते, त्यांना ज्यावेळेला स्वराज्यासाठी काहीतरी काम करायचं आहे किंवा इथं रयतेचं राज्य उभं करायचं हे जिजाऊंकडून बाळकडून मिळालेलंच होतं. मात्र ते सैन्य वाढवण्यासाठी ज्या वेळेला महाराज काम करायचे, अनेक भागाभागातले स्वराज्यासाठी काहीतरी काम चाललंय म्हटल्यानंतर अनेक तरुण येऊन महाराजांना मिळायचे. मात्र त्यावेळेला त्या सवंगड्यांना घेऊन महाराज प्रशिक्षण कुठं करायचे तर जंगलाच्या कुठेतरी मध्यस्थानी करायचे, जेणेकरून इतरांना कोणाला ते कळू नये किंवा त्याला विरोध कोणाचा होऊ नये. मग ते प्रशिक्षण एकदा सुरू असताना एक तरुण तिकडून येत असतो आणि महाराजांची खून ठरलेली असते. कोणीतरी सुरुवातीला असायचं की तिकडून तो मोराचा आवाज काढायचा आणि इकडे मग लगेच शस्त्रास्त्र सगळी लपवली जायची आणि पुन्हा मग त्यांची ते विट्टी दांडूच्या इतर खेळ सुरू व्हायचे. मग अशा वेळेला तो तरुण महाराजांपर्यंत येतो आणि महाराजांजवळ आल्यानंतर महाराजांना म्हणतो की महाराज मला माहिती आहे की आपलं स्वराज्याचं एक चांगलं कार्य आहे, ते कार्य स्वप्न चांगलं मोठं आहे आणि ते मला त्या स्वप्नामध्ये, त्या स्वराज्याच्या कार्यामध्ये कामी यायचं आहे. मला तुमच्या स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी करून घ्या. आता लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा कसा, म्हणून महाराज त्याला म्हणतात ठीक आहे, तुझा उद्देश जर चांगला असेल तर नक्कीच तुझ्यात कोणते गुण चांगले आहेत हे विचार करून आपण तुला स्वराज्याच्या कामी आणू शकतो. तू 2 दिवसानंतर या, आपण नक्कीच त्या संदर्भात विचार करू. तो व्यक्ती निघत असतो आणि निघत असताना तो थोडासा थांबतो 4 पावलं गेल्यानंतर आणि पाठीवर वळून महाराजांना फक्त इतकंच म्हणतो, महाराज तुम्ही 2 दिवसानंतर नक्कीच मला सांगाल, काहीतरी कार्य द्याल, जबाबदारी द्याल, हरकत नाही. फक्त मला इतकंच सांगायचं आहे, मगाशी मी येत असताना कोणीतरी मोराचा आवाज काढला आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं ते मला माहित नाही. मात्र मोराचा आवाज काढत असताना मला इतकंच सांगायचंय की मोर हे जे आहेत ते पावसाळ्याच्या आधी ज्यावेळेला ढग येतात किंवा त्यांचा विणीचा हंगाम असतो तेव्हाच फक्त ओरडत असतात मोठमोठ्याने. त्यामुळे आता तो हंगाम नाहीये. त्यामुळे कृपया ते लक्षात घेतलं तर शत्रूला सुद्धा त्याचा कुठं गैरसमज होणार नाही, किंबहुना त्याला फसवताना आपल्याला बरं पडेल. महाराजांनी लगेच वेधलं की या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष आहे आणि अशी व्यक्ती आपल्याला स्वराज्याच्या कामी आली पाहिजे. आणि ती व्यक्ती पुढे जाऊन कोण झाली असेल तुम्हाला काय वाटतं? तर तीच ती व्यक्ती जी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला, तो म्हणजे बहिर्जी नाईक. तर अशी एक एक माणसं महाराजांनी वेधली होती आणि अशामुळे हे स्वराज्य फार सुंदर पद्धतीनं उभं झालं. आज आपल्याकडे अनेक जण म्हणतात, दुसरा प्रसंग सांगतो की अमावस्येला हे करू नका, पौर्णिमेला हे करू नका, की असं असं केलास तर चुकीचं होईल, ते असं करू नकोस अपशगुन होईल, मांजर आडवं गेला अपशगुन, असे अनेक अपशगुन आपल्याकडे चालत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या जेवढ्या महत्वाच्या मोहिमा काढल्या असतील तर ते अमावस्येच्या गर्द अंधारातच काढलेले आहेत. त्यांनी कुठलाही मुहूर्त त्याच्यासाठी बघितला नाही. त्यांना एवढंच माहित होतं की अमावस्येला चंद्र नसतो, प्रचंड अंधार दाटलेला असतो, शत्रूला कळत नाही, शत्रू गाफील असतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती आक्रमण करता येऊ शकतं. आणि म्हणून त्याने अनेक मोहिमा त्यांच्या ज्या आहेत त्या अंधाऱ्या रात्रीत काढलेल्या आहेत. म्हणजे मुहूर्त वगैरे हे त्यांनी त्यावेळेला बघितले नव्हते. तो अमावस्येला एखादे कार्य सुरू केलं तरी चुकीचं आहे हा विचारच त्यांच्या ध्यानीमनी नव्हता. इतकंच काय तर रामराजे तुम्हाला माहिती असतील, ते राजारामराजे ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला ते पालथे जन्माला आले. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कुजबूज सुरू झाली. कारण त्यावेळेला म्हणायचे की मुलगा पालथा जन्माला आला तर अपशगुन आहे असं म्हटलं जायचं. आजही ते काही जण पाळतात. मात्र त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांजवळ येऊन कोणतरी असंच दबक्या आवाजात सांगितलं की मुलगा झाला मात्र तो पालथा जन्माला आला. महाराज त्यावेळेला आनंदाने म्हणतात की इतर सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे, पेढे वाटा सगळीकडे, मुलगा पालथा जन्माला आला. अर्थातच येणाऱ्या काळामध्ये ही सगळी पातशाही तो पालथी गाठल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं काय तर महाराजांचा हा दृष्टिकोन फार महान होता. या सगळ्या आत्ताच्या सुद्धा आपल्या अनेक परिसीमांना ओलांडून पुढे जाणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून इतकं देखणं हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं. आणि कदाचित हेच महाराजांचे दृष्टिकोन होते आणि म्हणूनच महाराजांना वेगवेगळ्या वेळेला निसर्गाची साथ मिळत गेली आणि त्या दैवाची सुद्धा साथ मिळत गेली असेल. म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेसाठी वेगवेगळे किल्ले बांधकाम करण्यासाठी महाराजांकडे पैसे नसायचे,
त्यावेळेला काही इतका पैसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे नव्हता की एखादा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो संपूर्णपणे बांधता यावा किंवा काय. मग अशा वेळेला काय, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी तोरणा बांधायचं सुरुवातीला काम चालू केलेलं होतं, त्यावेळेला म्हणावा तितका पैसा नव्हता, काय करायचं कळत नव्हतं. मात्र त्याच वेळेला त्या तोरण्यावरती खोदकाम सुरू असताना तिथे एक सोन्याचा हंडा त्या सगळ्या सैन्यातल्या माणसांना सापडतो. आणि त्यावेळेला सगळीकडे चर्चा कुजबूज सुरू व्हायला लागते की सोन्याचा हंडा सापडला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा हेच म्हणतात की त्या भवानी देवीचाच तो आशीर्वाद आहे की स्वराज्याच्या कामी यावं, याच्यासाठीच तो आपल्याला हंडा सापडलेला असावा. आणि त्याच्यातून त्या तोरण्याचं सुंदर पद्धतीने कार्य होतं. स्वराज्य वाढीसाठी तो सगळा खजिना वापरण्यात येतो आणि तिथून पुढे वाटचाल ही चालूच राहते. असे अनेक प्रसंग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले. जर तुम्हाला इच्छा असेल की ते ऐकायचं आहे तर नक्कीच चॅनलवरती त्याचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करावे लागतील आणि ते अनेक व्हिडिओ, ते अनेक प्रसंग आम्हाला सांगा, असं सांगावं लागेल. तर नक्कीच आणू. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आज ही सांगितलेले 3 जे महत्त्वाचे प्रसंग होते, ते तुम्हाला नेमके कसे वाटले, ते तुम्हाला आधी माहीत होते का? नक्की कमेंट करून कळवा. आणि शब्दवेडी चॅनलवरती जे प्रेम देताय ते असं देत राहा आणि चॅनल फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.